जरा कल्पना करा, तुम्ही एखाद्या छोट्याशा गावातून मोठ्या कष्टाने शिकून अमेरिकेसारख्या देशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवली तर तुम्ही काय कराल? बहुतेक जण तिथे स्थायिक होतील आणि आरामदायी आयुष्य जगतील. पण एक अशी व्यक्ती ज्याने अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि गावातूनच अब्जावधी रुपयांची कंपनी उभा केली. आज आपण अशाच एका प्रेरणादायी उद्योजकाची कथा जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी यशस्वी पाटील आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. आज आपण ज्या अब्जावधी उद्योजकाबाबत बोलत आहोत त्यांचं नाव आहे श्रीधर वेंबू. तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. ते मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले आणि त्यांचं प्राथमिक शिक्षणही तमिळ भाषेत झालं. पण त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पूर्ण केली. पुढे त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून PhD ही केली. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील क्वालकॉम सारख्या मोठ्या कंपनीत चांगली नोकरीही लागली. पण तिथेच त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली. काही वर्ष नोकरी केल्यानंतर श्रीधर वेंबूंनी अचानक अमेरिका सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून त्यांच्या नातेवाईकांना खूप आश्चर्य वाटलं, कारण अनेक लोक जिथे परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतात तिथे वेंबू यांनी मात्र भारतामध्ये राहूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते. 1996 साली त्यांनी आपल्या भावासोबत आणि मित्रांसोबत मिळून ॲडव्हान्स नावाची सॉफ्टवेअर कंपनी ही सुरू केली. पुढे 2009 मध्ये त्या कंपनीचं नाव बदलून जोहो कॉर्पोरेशन असं करण्यात आलं. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे बूटस्ट्रॅप्ड आहे. म्हणजेच ही कंपनी उभारताना श्रीधर वेंबू यांनी कोणत्याही बाहेरील गुंतवणूकदाराकडून 1 रुपयाचीही मदत घेतली नाही. त्यांनी स्वतःच्या बचतीतून आणि कंपनीच्या नफ्यातूनच ही कंपनी मोठी केली. आता तुम्हाला वाटेल की एवढी मोठी कंपनी असेल तर त्याचं ऑफिस मुंबई, बेंगलुरू किंवा हैदराबादमध्ये असेल. पण तिथेही श्रीधर वेंबू यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी तमिळनाडूतील तेनकासी या छोट्याशा शहरात कंपनीचं मोठं ऑफिस उभारलं. गावात ऑफिस उघडल्यामुळे रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण झाल्या. एवढंच नाही तर करोना काळात गावातील मुलं शाळेत जाऊ शकत नव्हती, तेव्हा श्रीधर वेंबू त्यांना स्वतः शिकवत होते. आज जोहो कंपनी 50 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स बनवत असते. हे प्रोडक्ट्स थेट मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांना स्पर्धा देतात. जगातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये जोहोचे सॉफ्टवेअर हे वापरले जातात. 2022 मध्ये कंपनीचा महसूल $1 अब्ज म्हणजे जवळपास 8,300 कोटींच्या पार गेला होता. श्रीधर वेंबू यांची जीवनशैली ही अत्यंत साधी आहे. ते अनेकदा सायकलवरून ऑफिसला जाताना दिसत असतात. अब्जावधी रुपयांची कंपनी उभी करूनही त्यांचा साधेपणा आजही कायम आहे. अलीकडे जोहो कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली त्याचं कारण म्हणजे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत आपलं प्रेझेंटेशन मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट किंवा गुगल स्लाइड्स न वापरता जोहो शोवर तयार केलं होतं. त्यांनी याबद्दल पत्रकार परिषदेतही सांगितलं आणि त्या व्हिडिओनंतर जोहोबद्दल भारतातच मोठी चर्चा सुरू झाली. आज जोहो कंपनीचा व्हॅल्युएशन जवळपास $12.4 अब्ज म्हणजेच 1.3 लाख कोटी रुपये इतका आहे. विशेष म्हणजे ही कंपनी अजूनही शेअर बाजारात लिस्टेड नाहीये. जर भविष्यात जोहो लिस्ट झाली तर त्याची किंमत आणखीही वाढू शकते. ती मोठ्या उद्योजक समूहांना ही टक्कर देऊ शकते असं तज्ज्ञ म्हणतात. मित्रांनो, श्रीधर वेंबू यांची कथा आपल्याला एक मोठा संदेश देऊन जाते. मोठं यश मिळवण्यासाठी नेहमी मोठ्या शहरातच जायची गरज नसते. योग्य कल्पना, मेहनत आणि धाडस असेल तर छोट्या गावातूनही जग जिंकता येतं. तुम्हाला ही प्रेरणादायी कथा कशी वाटली आणि तुम्ही जोहोबद्दल आधी ऐकलं होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो देखील करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात एका नवीन प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.